मुलालाच येत होता विचित्र वास। रुग्णालयात नेलं आणि कारण समजताच डॉक्टर पळाले। भयंकर प्रकार। सुरुवातीला सगळं अगदी साधं वाटत होतं, पण जसं जसं सत्य समोर येत गेलं तसा तसा अंगावर काटा आणणारा हा प्रकार अधिकच गूढ बनत गेला। एका सामान्य कुटुंबातला हा प्रसंग। 7 वर्षांचा निरागस मुलगा, खेळणं, शाळा, हसणं, खिदळणं सगळं काही सुरळीत चालू होतं। पण अचानक त्याने एक विचित्र गोष्ट सांगायला सुरुवात केली। मला काहीतरी वास येतो। सुरुवातीला आईवडिलांनी हे फारसं मनावर घेतलं नाही। कदाचित सर्दी असेल, कफ असेल असं समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। लहान मुलं कधी कधी असं काहीतरी बोलतातच असं त्यांना वाटलं, पण मुलगा मात्र वारंवार त्याच गोष्टीची तक्रार करत राहिला। दिवस गेले, आठवडे गेले आणि पाहता पाहता महिनेही उलटले, पण मुलाच्या तक्रारीतच काहीच फरक पडला नाही। उलट त्यांचं म्हणणं अधिक ठाम होत गेलं। मला हा वास सतत येतोय। घरातल्या कुणालाच तो वास जाणवत नव्हता। आई वडील, नातेवाईक सगळ्यांनी प्रयत्न करून पाहिले, पण काहीच कळेना। त्यामुळे मुलाच्या बोलण्यावर शंका घेणं सुरू झालं। काही वेळा त्याला रागावलंही गेलं। उगाच कल्पना करू नकोस असं सांगितलं गेलं, पण मुलाच्या चेहऱ्यावरचा त्रास मात्र खरा होता। त्याच्या डोळ्यात एक अस्वस्थता स्पष्ट दिसत होती। हळूहळू 2 वर्षांचा काळ निघून गेला। हो, तब्बल 2 वर्ष। इतका वेळ हा प्रकार सुरूच होता। मुलगा मोठा होत होता, पण त्याच्या तक्रारीत अजिबात बदल नव्हता। काही वेळा तो अचानक नाक धरायचा, कधी डोकं हलवायचा, कधी त्रासल्यासारखा बसून राहायचा, पण नेमकं काय होतं हे कुणालाच समजत नव्हतं। शेवटी आईवडिलांना काळजी वाटायला लागली। हे काहीतरी वेगळंच आहे असं त्यांना जाणवलं आणि त्यांनी निर्णय घेतला मुलाला डॉक्टरांकडे नेण्याचा। रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी सुरुवातीला सामान्य तपासणी केली। नाक, घसा, श्वास सगळं तपासलं। बाहेरून काही विशेष दिसत नव्हतं, पण मुलाने पुन्हा तीच तक्रार केली, मला विचित्र वास येतोय। डॉक्टर थोडे विचारात पडले, कारण बाकी कुणालाही तो वास जाणवत नव्हता। मग डॉक्टरांनी नाकाच्या आत अधिक बारकाईने तपासणी करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी प्रकाश आत टाकून पाहिला आणि थोडे थांबले। नाकाच्या आत काहीतरी काळसर दिसत होतं। सुरुवातीला ते कोरडा कफ किंवा पू असावा असं वाटलं, पण डॉक्टरांना काहीतरी वेगळं जाणवत होतं। त्यांनी अधिक खात्री करण्यासाठी सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला। आईवडील घाबरले, पण त्यांनी लगेच होकार दिला, कारण आता त्यांना सत्य जाणून घ्यायचं होतं। स्कॅन रिपोर्ट आला आणि डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले। ते काही क्षण शांत राहिले। खोलीत एक विचित्र शांतता पसरली। आईवडिलांच्या मनात हजारो प्रश्न होते। नेमकं काय आहे, काय बिघडलंय, त्यांची धडधड वाढली होती। डॉक्टरांनी सांगितलं, नाकाच्या आत काहीतरी अडकलं आहे, पण नेमकं काय हे अजून स्पष्ट नव्हतं। त्यामुळे त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला। ऑपरेशन थिएटर तयार झालं। मुलाला आत नेण्यात आलं। आईवडील बाहेर थांबले। काळजाचा ठोका चुकलेला। डॉक्टरांनी अतिशय काळजीपूर्वक प्रक्रिया सुरू केली। नाकाच्या आत खोलवर काहीतरी घट्ट अडकलं होतं। ते साधं नव्हतं। ते काढताना डॉक्टरांनाही अडचण येत होती, कारण ती वस्तू नेमकी काय आहे हे अजूनही स्पष्ट नव्हतं। हळूहळू त्यांनी ती वस्तू बाहेर काढली आणि ते त्यांनी पाहिलं ते पाहून काही क्षण तेही थबकले। सुरुवातीला ती पू सारखी वाटली, पण स्वच्छ केल्यावर सत्य समोर आलं आणि सगळे सादरले। आईवडिलांना जे सांगण्यात आलं ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। 2 वर्षांपासून चाललेला हा प्रकार किती भयंकर होता याची त्यांना जाणीव झाली। मुलाच्या नाकात अडकलेली ती वस्तू काही साधी नव्हती। ती होती एक लोखंडाचा स्क्रू। हो, लहानपणी खेळताना तो स्क्रू त्याच्या नाकात गेला होता आणि तब्बल 2 वर्ष तसाच अडकून राहिला होता। त्या स्क्रूमुळेच त्याला सतत तो विचित्र वास येत होता आणि कुणालाच त्याचा संशय नव्हता। शस्त्रक्रियेनंतर मात्र मुलाची तक्रार पूर्णपणे थांबली। ही घटना एक मोठा धडा देऊन जाते। लहान मुलं खेळताना काय करतात यावर बारकाईने लक्ष ठेवणं किती महत्त्वाचं आहे, कारण कधी कधी साधी वाटणारी गोष्ट ही इतकी भयंकर ठरू शकते।